हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. नंदिनी बोलते, जेव्हा तुम्ही इथे अजिबात राहायचं नाहीये तेव्हा जीवा बोलतो, प्रसन्न हो माते प्रसन्न हो. तेव्हा नंदिनी बोलते, काय म्हणालात? तेव्हा जीवा बोलतो, मी देवीला म्हणालो. तेव्हा जीवा बोलतो, देवी आंबे माते की. तेव्हा जीवा आणि जीवाची सासू जी आहे बोलते. तेव्हा जीवा बोलतो, अरे आई. तेव्हा नंदिनीची आई बोलते, बसा ना तुम्ही. नंदिनीची आई जीवाला चहा नाश्ता देते. तेव्हा जीवा बोलतो, क्या बात आहे क्या बात आहे, नानकटाई आणि चहा कमाल. तेव्हा नंदिनी डोक्यालाच हात लावते आणि बोलते, आई तू. तेव्हा जीवा बोलतो, तुम्हाला सांगू आई, जगात ते नवरे बायकोच्या माहेरी जायला ऐकत नाही, पण हे असं जर माहेर असेल ना तर मी तर बायकोच्या माहेरी काय इथे थान मांडून बसेल. तेव्हा नंदिनीची आई बोलते, हो काही हरकत नाही, मी तुम्हाला इथे काहीच कमी पडू देणार नाही. तेव्हा नंदिनी बोलते, आई अगं काय चालू आहे तुझं? तेव्हा जीवा बोलतो, अरे काय चाललंय तुझं? तू कशाला आईवर राग काढते? एकतर किती दिवसांनी मी माहेरी आलोय तुझ्या. खरं तर तू माझा पाहुणचार करायला हवास. तेव्हा नंदिनीची आई बोलते, अहो मी आहे, तुम्ही काय जेवणार बोला. तेव्हा नंदिनीची आई बोलते, बासुंदी पुरी करू? तेव्हा नंदिनी बोलते, नको. तेव्हा नंदिनीची आई बोलते, अच्छा अहो तुम्ही जिमला जातात ना म्हणून तुम्ही ती गोड बासुंदी पुरी नको म्हणते. तेव्हा नंदिनी कपाळाला हात लावते. तेव्हा नंदिनीची आई बोलते, माझ्या लेकीला तुमची किती काळजी आहे बघा. तेव्हा जीवा बोलतो, हो पाहिलं मी ते. खरं तर नंदिनी असेल ना तर मला दुसरं गोड नकोच. नंदिनीची आई बोलते, मी तुम्हाला प्रोटीन शेक देते. बरं जेवायला आमच्या पद्धतीचा कोलंबी भात करू की किती वेगळ्या पद्धतीची प्रॉन्स करी असते ती करू मी? तेव्हा नंदिनी बोलते, आई काय कोळंबी भात काय प्रॉन्स करी काय? जीवांना प्रॉन्सची अलर्जी आहे. नंदिनीची आई आणि जीवा एकमेकांकडे बघून हसतात. तेव्हा नंदिनी जायला लागते. तेव्हा जीवा तिचा हात पकडतो बोलतो, नंदिनी ती झाली ना पण मला माहिती आहे तुला माझी खूप काळजी आहे. तेव्हा नंदिनी बोलते, अहो काय जीवा तुम्ही कशाला आलात? जा बॅग घ्या आणि निघा इथून. तेव्हा जीवा बोलतो, अगं काय जुन्या कॅसेटसारखी एकाच ठिकाणी अडकून तू. तेव्हा जीवा बोलतो, एक मिनिट. आणि नंदिनीच्या आईला बोलतो, आई मला मी इथे राहिल्यावर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? तेव्हा नंदिनीची आई बोलते, मला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही उलट मला मुलासारखं आहे. तेव्हा जीवा बोलतो, हो ना, नंदिनीलाही माझा काही प्रॉब्लेम नाही आहे. आता ती वरवर नाही म्हणते पण तिलासुद्धा मी इथेच राहायला हवा आहे. तेव्हा जीवा बोलतो, ठरलं तर मग मी इथे राहिल्याने कुणालाही काही प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा जीवा नानकटाईच्या हात बुडवून खाणार. तेवढ्यात धनंजय बोलतो, पण मला आहे. जीवा बोलतो, कोणाला? कालच्या भागात आपण बघितलं की रम्या बोलते की पण तुला या घरात राहायचा काही अधिकार नाही. तेव्हा सगळ्यांचं लक्ष रम्याकडे जाते. तेव्हा काव्या बोलते, या आलात तुम्ही, क्या बात आहे. तेव्हा काव्या बोलते, दोन स्पेशल व्यक्ती आलेल्या आहेत. जोपर्यंत पिक्चरमध्ये व्हिलनची एंट्री होत नाही तोपर्यंत हिरो हिरोईनच्या रोमॅन्सला मजा नाही ना, हो की नाही रम्या? तेव्हा रम्याला काव्य असं हाताने ढकलते. तेव्हा रम्या पडायला लागते. तेव्हा वसू तिला सावरते हळूहळू. तेव्हा रम्या बोलते, हे बघ तू इथे राहायचं नाही. तेव्हा काव्या बोलते, लांब राहायचं. कीप्स डिस्टन्स रम्या, बुरी नजर वाले तेरा मुख आला. आई बाबांचा आशीर्वाद, बोल ना जाना. तेव्हा रम्यान वसू बोलते, काय? तेव्हा काव्या बोलते, काय काय काय? अरे याला काय अर्थ आहे? ट्रकच्या मागे एवढ्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात, तुम्ही वाचलं नाही का? हल्ली ट्रकच्या मागे उत्तम साहित्य लिहिलेलं असतं, जरा लक्ष देत जा ना आजूबाजूला. हे बघा, सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात नाही ठेवल्या तरी चालेल, पण दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. हे बघा, बुरी नजर वाले तेरा मुख आला, आणि दुसरी गोष्ट सेव्ह डिस्टन्स. हे बघ आता काय आहे ना रम्या, हे बघ आता तू पुढे येणार, मग तू काहीतरी बोलशील आणि मग मी पण पुढे येईल आणि मग मी उगाच तुझा हात पिरगाळेल. कशाला काहीतरी उगीच. तेव्हा काव्य जाते, मायनी आणि विक्रमच्या गळ्यात हात टाकते आणि बोलते की आणि माझ्या ह्या आईबाबांचं आशीर्वाद आहेच माझ्या मागे. आणि पुढे येते आणि बोलते, आणि तुम्ही धनी, तुम्ही सुद्धा बोलणं जाना. आपला हे नातं फक्त या जन्मासाठी नाही, पुढील 7 जन्मासाठी आहे. तेव्हा पार्थ काहीतरी बोलणार. तेव्हा काव्या बोलते, हे बघा तुम्हाला आपल्या पावसात बंद पडलेल्या गाडीची शपथ, आपल्या रेड वेल्वेट पेस्ट्रीची शपथ, तुमच्या बंद न होणाऱ्या सुटकेची शपथ, हे सगळं पार्थला आठवत असतं. तेव्हा काव्य बोलते, आणि आपल्या मूव्ही नाईटची पण शपथ. तेव्हा पार्थला तेही आठवते. तेव्हा काव्य बोलते, राहू दे ना पार्थ, मला इथे. हे बघा, हवं तर मी तुमच्याबरोबर आपल्या रूममध्ये नाही राहणार, गेस्ट रूममध्ये राहील, काही प्रॉब्लेम नाही मला. कारण मला तुम्हाला पहिल्या क्षणापासून मिळवायचे पार्थ, कमवायचे. हे बघा पार्थ, मला चांगलंच माहिती आहे आपण दोघं सुरुवातीपासून ह्या नात्यात नव्हतो. मग तुम्ही होता, मी नव्हते. आता मी आहे तर तुम्ही नाही. पण ठीक आहे, मिळवेन मी तुम्हाला, कमवेन मी तुम्हाला. खऱ्या प्रेमासमोर देवसुद्धा झुकतो. तुम्ही तर काय माणूस आहात, माझा माणूस. आणि आता ह्या माझ्या माणसाच्या प्रेमात ही काव्य काय टोक गाठते ही अख्खी दुनिया बघेल. देशमुख, जर ही रेस असेल तर मी या शेवटच्या श्वासापर्यंत ही रेस खेळेन. जर ही रेसिपी असेल तर माझा अख्खा जीव मी त्यात शिंपेन. जर ही गोष्ट असेल तर त्यातला एक एक शब्द जगेन मी. तेव्हा काव्य बोलते, मी जिंकेन देशमुख, मी जिंकेन. तेव्हा विक्रम आणि माणिकलाही खूप छान वाटतं. वसू आणि काव्याच्या रम्यावर तर 12 वाजलेले असतात. पार्थ काही न बोलता निघून जातो. तेव्हा कुठे वसू आणि रम्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तेव्हा विक्रम काव्याकडे जातो, तिची पाठ थोपटतो. तेव्हा मानी बोलते, तरी पण काव्या तू आत्ताच्या आत्ता बाहेर जा. तेव्हा काव्या थोडी गोंधळते. विक्रमलाही काही कळत नाही आणि रम्याला आणि वसूला तर आनंदच होतो.
तेव्हा मानिनी काव्याचा हात धरून तिला दरवाजाबाहेर उभं करते आणि तिच्याकडे बघत असते. काव्या ही शंकेने बघत असते. इकडे रम्याला वसूला काहीतरी ट्विस्ट वाटत असतो. इकडे धनंजय बोलतो, तू माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलेस, तुला मी जिवंत सोडणार नाही, नंदिनी रायफल आण. तेव्हा नंदिनी सरळ रायफल घ्यायला जाते. तेव्हा जीवा बोलतो, घाबरतो आणि बोलतो, नाही 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 असं काय करताय तुम्ही, नंदिनी. तेव्हा तो बोलतो की अहो माझं तुमच्या मुलीवर जीव आहे हो. तेव्हा धनंजय बोलतो की मग जीव आहे ना, तर मग आता तिच्यासाठी जीव दे. तेव्हा विक्रम रायफल हातात धरतो आणि जीवावर गोळी झाडणार. तेव्हा जीवा घाबरत असतो, नाही नाही म्हणत असतो. इकडे नंदिनीची आईही नाही नाही म्हणत असते. तेव्हा धनंजय गोळी झाडतो आणि जीवा पटकन सोप्यावर खाली बसतो, छातीला हात लावून तो बसतो आणि तसाच बसलेला असतो. तेव्हा नंदिनीची आई त्याला हलवते, जीवा जीवा. तेव्हा जीवा स्वप्नातनं बाहेर येतो आणि पटकन बोलतो, सासरी बुवा तुम्ही. तेव्हा जीवा बोलतो, मी तुम्हाला नमस्कार करतोय. तेव्हा जीवा जातो आणि धनंजयला नमस्कार करणार. तेव्हा धनंजय त्याला ढकलून देतो. तेव्हा नंदिनी आणि नंदिनीची आई बोलते, अहो काय चाललं आहे तुमचं. तेव्हा नंदिनीची आई जीवाला पुन्हा हातात धरून सोप्यावर बसवते. तेव्हा जीवा बसतो आणि बोलतो थँक्यू. तेव्हा धनंजय बोलतो, उठ, बसतोस काय. तेव्हा धनंजय बोलतो, मी त्यांना तेच बोलतोय की कशाला बसायचं वगैरे, पण तुमची आशीर्वाद देण्याची स्टाईल आवडली मला. तेव्हा धनंजय बोलतो, मी तुझा सासरे बुवा नाही. तेव्हा नंदिनीची आई बोलते, अहो असं काय बोलताय तुम्ही, जावाई आपला तो. तेव्हा धनंजय बोलतो, तो आपला जावाई नाही, नंदिनीचा आई कोणी लागत नाही. तेव्हा जीवा बोलतो, असं काय म्हणतायत. नंदिनीचा हात पकडतो आणि बोलतो, कायद्याने नंदिनी अजूनही माझी बायको आहे. तेव्हा नंदिनी हात झटकते आणि बोलते, हात सोडव माझा. तेव्हा धनंजय बोलतो की ती तुला नवरा मानत नाही. तेव्हा जीवा बोलतो, हे मला तिच्या तोंडाने ऐकायला जास्त आवडेल. नंदिनी तू मला नवरा मानतेस की नाही सांग. तेव्हा नंदिनी बोलते, जीवा आता खूप झालं, तुम्ही निघा बरं इथून. तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी मी तुला जिंकायला आलोय, तुझ्या बाबाने आता मला धक्के देऊ दे नाही तर फटके देऊ दे, मी इथून हलणार नाही. तेव्हा धनंजय बोलतो, नाही तरी तू असं ऐकणार नाहीस, मी आता पोलिसांना फोन करतो आणि तुला लॉकअपमध्ये टाकतो. तेव्हा शारदा बोलते, अहो कुठल्या आरोपात. तेव्हा जीवा बोलतो, पॉईंट टू बी नोटेड माय लॉर्ड, कायद्याने नवऱ्याने तिच्या बायकोच्या माहेरी राहून येणं हा गुन्हा नाहीच आहे. हल्लीच तर घरजावी होण्याचा ट्रेंड चालू आहे. मी सुद्धा या प्रवाहात राहायचं ठरवलं आहे आता. तरीसुद्धा मला तुमच्या मनात आणि तुमच्या घरात थोडीशी जागा हवी आहे. मी हात जोडून रिक्वेस्ट करतो, हवं तर भाडंही देईन. तेव्हा धनंजय चिडतो आणि बोलतो, तू निघ इथून. तेव्हा नंदिनी बोलते, बाबा जरा थांबाव जरा तुम्ही, जीवा अजून मी तुमचा या घरात अपमान झालेला नाही बघू शकत. तेव्हा जीवा बोलतो, आणि मी तुला माझ्यापासून दूर झालेलं नाही बघू शकत नंदिनी. हे बघ नंदिनी, आता नवीन वर्षाचा मी संकल्प केला आहे, तू तिथे मी. हे बघ, तू जर होकार दिला ना तर तुझे आप्पा तुझे पप्पा सुद्धा होकार देतील. तुम राजी तर सब राजी, प्लीज होकार दे, तुला जीवनदिनीचा वास्ता. तेव्हा जेव्हा हात पुढे करतो, नंदिनी बऱ्याच वेळ त्याच्या हाताकडे बघत असते. शारदालाही खूप छान वाटत असतं. तेवढ्यात धनंजय येतो, त्याच्या हातावर हात ठेवतो. तेव्हा जीवा बोलतो, बघ बाबांनी वास्ता दिला. तेव्हा धनंजय त्याला ओढून घेऊन जातो. धनंजय त्याची बाहेर बॅग फेकतो आणि त्यालाही बाहेर ढकलतो आणि बोलतो, विक्रमचा मुलगा आहे म्हणून सोडून दिलं, नाही तर तुला पोलिसात दिलं असतं. तेव्हा नंदिनी बोलते, बाबा हो काय करताय तुम्ही, प्लीज रागवू नका हो. तेव्हा ती जीवापुढे हात जोडते, प्लीज जा तुम्ही इथून. तेव्हा नंदिनीचा जीवा हात पकडतो आणि बोलतो की नंदिनी प्लीज ऐक ना माझं, मी नाही तुला सोडून जाणार. तेव्हा धनंजय बोलतो, जीवा हात सोड, जीवा हात सोड. तेव्हा धनंजय धनंजय नंदिनीला ओढून घेऊन जातो. जीवा नंदिनीचा हात पकडतो, पण हात पकडता पकडता धनंजय तिला इकडनं ओढत असतो, जीवा तिला इकडनं ओढत असतो आणि असंच जीवाचा हात निसटतो. जीवा खाली पडतो, धनंजय तिला घेऊन जातो आणि जीवा तिच्या मागे मागे बॅग घेऊन जातो, नंदिनी. तेव्हा धनंजय पटकन दरवाजा बंद करतो. जीवा 2-3 वेळा आवाज देतो, पण धनंजय दरवाजा ओपन करत नाही. इकडे मानिनी काव्याला दारात उभी करते. तेवढ्यात आशा भाकर तुटका आणि ओवाळणीचं ताट घेऊन येते. तेव्हा मानिनी ताट घेते आणि बोलते, गंमत ग थोडी. तेव्हा विक्रमी बोलतो, आता हे. तेव्हा काव्य मध्ये येते आणि त्या दोघांचे पाय पडते. तेव्हा विक्रम बोलतो, अगं असू दे ग. इकडे जीवा बाहेर उभा असतो आणि हताश होतो. तेव्हा जीवा बॅग घेतो आणि बोलतो, यार नंदिनीच्या बाबांनी तर मला बाहेर काढलं, कसं होणार आहे आता, कसं म्हणू मी तुला. तेवढ्या जीवाचा हमशकल तिथे येतो आणि बोलतो, मी सांगू काय. तेव्हा जीवा बोलतो, तू. जीवा खूप खुश होतो. इकडे रम्या तनफन करत तिच्या खोलीत येते. इकडे रम्या घरातल्या वस्तू इकडे तिकडे फेकत असते. तेव्हा वसू तिला सांभाळत असते की रम्या ऐक ना, अशी आदळआपट करून काही होणार आहे का. तेव्हा रम्या बोलते की मग झालं तरी काय, शेवटी ती काव्य घरात शिरलीच ना, आता ती पार्थसमोर माझ्यासमोर अशी पार्थसमोर जाईल आणि क्यूट वागेल आणि अख्खं देशमुख कुटुंब तिच्या पाठीचे राहील. आई अगं माझं पार्थसोबत कधी लग्न होईल, मला वाटलं होतं येणारं नवीन वर्ष माझ्यासाठी काहीतरी सुख घेऊन येईल, पण काय झालं. आई अगं माझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली, माझं कधी लग्न होईल पार्थसाठी. मी इथे पार्थसाठी सगळं माझं वय वाया घालवते. आई कसं होणार गं माझं. तेव्हा वसू तिला समजवत असते की रडू नको रम्या, तुला आठवतं ना आपले गुरुजी काय म्हणाले होते. तेव्हा रम्याला आठवतं.
तेव्हा रम्या आठवतं आणि ती फ्लॅशबॅकमध्ये जाते. तेव्हा वसू बोलते, आठवतं आहे ना, हे बघ रम्या, आपले गुरुजी जे सांगतात ते तंतोतंत होतं ना गं. आणि मानिनी आणि विक्रमने जरी काव्याला या घरात घेतलं असेल, पण जेव्हा जेव्हा पार्थला जीवा आणि काव्य समोर येतील तेव्हा ते 16 डिसेंबरचा फोटो आठवेल. आणि जरी नाही आठवला तरी आपण दोघी आहेत ना, आपण दोघी कशासाठी आहोत, आपण दोघी ती काम करूच ना. तेव्हा रम्या खुश होते आणि बोलते, आई अगं जीवा इथे आहे म्हटल्यावर तर आता सगळं सोपंच होईल. तेवढ्यात आशा बोलते, पण जीवा दादा कुठे आहेत घरात? तेव्हा वसू बोलते, आली देशमुखांच्या घरातली स्पाय हेरेगेरी करायला. जीवा घरात नसायला कुठे काय झालंय, कुठे गेलाय तो? तेव्हा आशा बोलते, झाडून यायला आली होती. तेव्हा रम्या बोलते, असं तर तुला सगळ्याच खबरी असतात ना, मग आता तुला माहीत असेल ना कुठे जीवा? तेव्हा आशा बोलते, अहो जशा काव्यताई बॅग घेऊन इथे आल्या ना, तसे जीवादादासुद्धा बॅग घेऊन गेले. तेव्हा वसू आणि रम्या एकमेकांकडे बघतात आणि बोलतात, काय नंदिनीच्या घरी? तेव्हा आशा बोलते, हो. आणि जीवाचा हमशकल म्हणतो की भावा काय मस्त व्ह्यू आहे रे इथे, काय सॉलिड सूर्य मावळताना दिसत असेल ना. तेव्हा जीवा बोलतो, इथे माझे प्रयत्न मावळायची वेळ आली. तेव्हा तो बोलतो, झाला तुझा रडगाणा सुरू झाला? अरे भावा किती रडतोस तू, तुझ्या डोळ्यातलं पाणी बघून ना या समुद्राला सुद्धा कॉम्प्लेक्स येणार असणार. तेव्हा जीवा बोलतो, तू काय माझ्या इथे जखमीवर सॉल्ट अँड पेपर घालायला आलास का? तेव्हा तो बोलतो, नाही रे. तेव्हा जीवा बोलतोय, बघ तुला व्ह्यू आवडलाय ना, मग तू एक काम कर, समुद्र किनाऱ्यावर जा, मस्त पाणीपुरी खा, भेळपुरी खा आणि रिक्षाचं मीटर डाऊन करून घरी जा. तेव्हा जीवाचा हमशकल हसतो आणि बोलतो, अरे मी तर घरीच जाणार आहे, पण तू कुठे जाणार आहे? बायडीच्या बापाने तर तुला लात मारून बाहेर हाकलला, तू काय दुर्बीण लावून बघणार? तेव्हा जीवा बोलतो, मला नुसतं बघायचं नाही रे, तर तिच्या घरी जाऊन तिला जिंकायचं सुद्धा आहे. आता आला असं वाटते की जिंकणार काय, पुरता हरलोय मी. तेव्हा जीवाचा हमशकल बोलतो, काय बिंडो कैस रे तू, सिनेमा बघत नाही का? सिनेमामध्ये हिरो हिरोईनसाठी काय काय करतात, बापाच्या लाता खातो, दुनियाच्या बोलणं ऐकतो आणि विलनसोबत फायटिंगसुद्धा करतो. तू सुद्धा तुझ्या हिरोईनसाठी फायटिंग कर, सोडायचं नाही रे. हे बघ रुसलेली बायको आणि हा रिक्षावाला नकार देतोस, तुला तो नकार होकारात बदलायचा आहे. जीवाला क्लिक होतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.